तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। जोरदार सरका बाजूला सरकतेत माणसं, हे सरका जोरदार पाठीमागून येणारी मंडळी बसते, त्यांच्या आकाराने बसते। तुम्ही चला इकडं, पाठीमागून येणारी मंडळी पुढे येऊ नका। एवढी काही थंडी नाही, काय नाही, बसतेत माणसं। वाटून वाटून आलं पाहिजे लोकांना, विठाला विठाला विठाला। तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे विश्व मालकापुढे एक मागणी मागतात। खर तर मागणं हा संप्रदायाचा धर्म नाही, आणि ही मागची 18 लोक संप्रदायाचा नियम मोडत नाही। मग हल्ली तुम्ही कोणाकडे जरी बघितलं तर त्या लोकांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी कोणी करू शकत नाही। ही लोक तीच होती। मागण्याच्या बाबतीत स्वप्न सुद्धा त्यांना पडत नव्हतं। हा त्या लोकांचा वागण्याचं व्यासंग। बरं, आज तर तुकोबारे मागतात, पण जी मागणी मागतात ती मागणी विश्वाच्या मालकाला देण्यासाठी तिळमात्र त्रास नाही। ती वारकरी संप्रदायात मागणी मान्य आहे म्हणून ती मागणी आहे। खरं तर अशा काही परंपरा आहेत वारकरी संप्रदायात, खडक परंपरा, त्यांच्या 7व्या दिवशी मागणी पर अभंग सुद्धा घेत नाहीत। विठाला 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 मागणी पर अभंग सुद्धा त्यांना मान्य नाही। एवढ्या काही भारदस्त परंपरा आहेत। मागणं तर दान। देहूतले मालक आज विटेवरच्या मालकासमोर एक मागणी मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा। देवा मला एक देऊन टाका, तुमचा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाका। विटेवरचे मालक खावरदिल झाले असतील, काय मागणी तू करायची? मागायला तर माझ्या समोर उभे राहिले आणि मला विसर होऊ नये एवढं मागितलं, ठीक आहे तुकोबारे देऊन टाकतो तुम्हाला। पुन्हा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडे। माझ्या जीवनातली जी जोड आहे का प्रभू, ती मी फक्त आवडीनं तुमचं गुण गावा, तुमचं भजन करावं, ही माझ्या जीवनातली जोड आहे, ही मला देऊन टाका। विटेवरच्या मालकानं सांगितलं काही हरकत नाही, तेही देऊन टाकतो। काही द्रव्य मोक्ष नरके मुक्ती आणि संपदा। तुम्हाला एक सांगू का, कोणी कीर्तनकार बसले असतील ते म्हणतील आम्हाला उच्छेदून बोलतोय, मी माझ्यावर घेतोय, तुम्हाला पकडेशिवाय गोळ्या संपल्यात का? तुम्ही आम्हाला महाराज म्हणता ही तुमच्या वाणीची श्रीमंती आहे, अन्यथा तुमच्या मनाची श्रीमंती आहे। किंवा तिसरा मुद्दा सांगतो, तुम्हाला कळत नाही म्हणून महाराज म्हणतात विठाला विठाला। या कळव्याची बसत नाहीत का?
ती महाराज म्हणून घेण्याच्या योग्यतेची नाही. नरगे मुक्ती आणि संपदा त्याच्यातून कोण चुकलाय? आईसा कोणी दावा हे जया नावली. आईसा कोणी दावा हे जया नावली. हे जया नावळे घोडे दाराधन. इथं तर देऊतले मालक म्हणतात नरगे मुक्ती आणि संपदा. आम्ही बसत नाही त्याच्यात, तरी तुम्ही आम्हाला महाराज म्हणता. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. नाही कीर्तन घेतले तरी नका घेऊ. तुम्हाला 36 गाव पठ्याला, तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव. स्पष्ट बोलायचं. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणून त्याला आदर्श शिक्षक म्हणतात. वारकरी संप्रदायाचे पारे वेदशास्त्र पुराणाचा व्यासंग ठेवून तुम्हाला लहानापासून मोठ्या लोकांना 2 तास उपदेश करतात. ही वारकरी संप्रदायातली तात्विक शिक्षक म्हणायचं. महाराज ते असतात. महाराज ते धन्य महाराज जन्मले संसारी. ही लोक महाराज आहे. मी तुम्हाला म्हणलं तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून आम्हाला महाराज म्हणतात. कारण या कल्ल्यात बसतच नाही. नरगे मुक्ती आणि संपदा. एक जण म्हणला महाराज मी लग्न केलं नाही, मला बायको आवडत नाही. लग्न केलं नाही म्हणजे बायको नाहीच ना. दाराधन पैशाचा काही संबंध नाही. तरी मालक म्हणले सुंदर्या तू सुटला नाही त्या सुटली द्रव्य सुटली द्रव्य लोभ माया भस्मधन्य छाया तरुणी. इथं तर तुकोबाला म्हणतात न लगे मोक्ष तर स्वप्नात नसलो. आमच्या स्वप्नात नाही. आणि एखाद्या सांगा मला मोक्षाचं स्वप्न पडलं त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो गिरगावकर. कारण इतका सोपा आहे का मोक्ष तुमच्या आमच्याकडे आला. कारण इतके भरलेले आहेत आपण संसारात. त्याच्यामुळे मोक्ष आपल्याकडे येत नाही. एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, तो आमच्यापेक्षा भरलास. लग्न करणारे पैसे संसारात उडी देणे आणि पैशाच्या गाड्या केल्या काय फरक झाला? हे मेल्यावर भांडणच लागले ना. नाही सुटला तू पण. महाराज काय ताकद आहे. नरके मुक्ती आणि संपदा. काय तर संत संग देई सदा. मला संतांची संगती द्या. आता संत नेमकं म्हणायचं कोणाला? गंगावतू म्हणून, ज्ञानेश्वरी वास्तू म्हणून, गाथापाठ केल्या म्हणून, पुराणाचे काही श्लोक पाठ आहेत म्हणून. कसं तुमच्या वरून नाही घेतो. विढाला महाराज आमचे गुरु पालाच खाते. आम्ही पाला तर शेळ्या बी खाते.
आणि मेंढ्या तरी पालाच खात्यात ना, त्या कुठं बासुंदी खात्यात. महाराज हे साधूचं लक्षण नाही. संतोची जाना जगी, संतोची जाना जगी, संतोची जाना कोणाला नसते संत म्हणे. निर्जन म्हणला आमचे महाराज इतके शांत येतात, त्याला मग सर्प तरी कुठं ते अंगाव आले. झोमे खवरीला सर्प का बेसर करतो माहितीये का? प्रकाशराव हात लावल्या, त्याला धक्का द्यायला, तसा सर्प तुमच्या अंगावर येत नाही. शांतीन जर साधू झाला असता तर सर्प. एक जण म्हणले आमचे गुरुवर्य महिना महिना काही खात नाही, 1.5 महिना आजगर पाणी पित नाही. सुनल्या एकदा शिकार केल्या आजगर 1.5 महिना पाणी पित नाही, 1.5 महिना. आणि तो महाराज महिनाभर खात नाही. तू घरी गेल्या दूध पितो धोके तो काही सांगत तू नाटक. अन्नमय प्राणे, अस्थिमय प्राणे, चर्ममय प्राणे. एक काला स्वादा अस्थिमय प्राण, काया अस्ति भयो भग्नायाम जायते प्राणामृत्यो. जोपर्यंत हाडे तोपर्यंत माणूस मरत नाही. त्याच्यानंतर चर्मा भयस्थितायाम वरता काया जायते. जोपर्यंत त्वचा शापूते तोपर्यंत मरत नाही. आता अस्थि बोंबलत केल्या आणि त्वचाही बोंबलत केली. अन्नमय प्राणी. आज सकाळच्या 4 उशीर झाला तर गण लावता लावता पपेच माहीत शिवे देतो. ते काय महिनाभर उपाशी राहू शकतो. यान कुठं साधूचं लक्षण नाही. साधूचं लक्षणाची इथं मेमरी कार्ड घातलंय. ते मेमरी कार्ड इथं ज्याचे आहे सर्वाभूती दया साधू म्हणाले आयसिया जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. आणि या साधू म्हणत असते अशा लोकांची संत संगती सदा. आणि मग त्या संतांच्या संगती मला त्यांची संगती द्या. साधू कोणाला म्हणायचं? त्याग आणि शांती. हो, साधूचं लक्षण काय? त्याग आहे, शांती आहे. कशाचा त्याग? पोट भरल्यावर तुपाचा त्याग. आधी कसं खाल्लं तसं नाही, फार मोठं आगळं वेगळं. आणि या तत्वात जो बसत असे संतांची मला संगती पाहिजे. संत संगती सदा. मोक्ष नको म्हटले, मोक्ष नको म्हटले. एकजण सुट्टी नावाची व्यक्ती तुकोबाराकडे गेली आणि तुकोबाराने विचारलं मालक, महाराज तुकोबारा कोण? सुट्टीनं मालक का नाही म्हणावं? कारण तुकोबाराने काळाच्या डोक्यावर पाहिलेला आहे. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काळ त्याच्याकडे मुजरा काल गुलाम सलाम कधी. तू गया घरी राबत असे दक्षिणेचा राजा तुकोबाराच्या घरी धुणे धुवाली येत होता. आणि म्हणून श्रुती तुकोबाराचे मालक म्हणते, मालक गुरुवर्य तुम्ही
मोक्षाचा तिरस्कार का केला? ते म्हणले बाई मोक्ष आमचे इथं भांडे घासायला आहे. काम संपल्यावर जर मोक्षात जास्त बुळबुळ केली ना तर त्या मोक्षाच्या कमरात लाद घातली. मोक्ष सुखा अनुलाता नका म्हणले आम्हाला मोक्ष. तरी श्रुती फार हुशार होती. श्रुती काय ती तुमच्या आमच्या घरची थोडी बाई होती दुसऱ्याच्या सुनाला लावून देणारी. श्रुती काय ती होती काय शेजारी उठायच्या आधी फुलं तोडले महादेवाला पाहिले चोर सोसायटीचे अध्यक्ष ती होती का श्रुती? श्रुती ती होती का महाराजांच्या पाय पडत नवऱ्याला खाली बोलती? ती होती का श्रुती? श्रुती ती होती का शेजाऱ्यावर तयार करतील सासू सासऱ्याला भाकर देत नाही? ती असेल का श्रुती? श्रुती कोण आहे? वेदाची कीड आहे. आणि त्या श्रुतीने प्रश्न केला महाराज ठीक आहे मोक्ष तुमच्या इथं काम करतोय त्या ती मोक्षाचा अपमान करणं तुमचं काम आहे का? मोक्षाचा तिरस्कार करणं तुमचं काम आहे का? महाराज देवते मागत म्हणे श्रुती माय त्या बाप्पा दुसऱ्याला सांग मला नको ते मोक्ष. का नको मोक्ष? मोक्ष त्याला पाहिजे ज्या यमाची भीती वाटते त्याला. यम तर इथं भांडे घासायला काय करायचं आम्हाला? मोक्ष न लगे संपदा. पैसे का नकोय? पैसे आवडत नाही असा माणूसच नाही बरं का. आता मिळत नसल्यावर लागतं तर ते भाग सोडून द्या. ज्याला मिळते त्याचं इचकी ते घाई भाग सोडून द्या. बऱ्याच लोकांनी वाघारे काढायची सवय. वाघारे काढायची 25 पोरी पाहिल्या उंच छे बुटीचे गोरीच नाही लालच दिसती सावलीचे आमकचे तमके सगळ्या पसंत नाही नापास केल्या. आणि सगळ्या पाहुण्यांनी विचार केला याला द्यायचंच नाही. यात वय झालं 45 आणि ते म्हणलं काय पुढे लागणार इतका हाणायला पाहिजे की तू इंच वर जागा ठाल नाही पाहिजे कशी विठाला विठाला. नाटके बाजार आहे नाटके. ते काही सामान्य अधिकार असेल का महाराज? नको म्हणले आम्हाला पैसे नको का? कारण पैशाशिवाय तर संन्यासाचं सुद्धा चालत नाही. जरी जागा संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी कसं खाईल? इतका सिद्ध पुरुष आहे का त्याला अन्नपूर्णेची कृपा होईल आणि दुपारी 2 वाजता अन्नपूर्णा घरकाचं पात्र घेऊन येईल एवढी पात्रच आहे का? त्या सिद्ध पुरुषांनी म्हणावा मला पैसे नको आपण तितके सिद्ध आहेत का? नाही नाही महाराज तुकोबर आहे पण पैशाला नको म्हणते. तरी श्रुतीनं प्रश्न केला का पैसे नकोय? पैशाच्या मालकीनीचं नाव आहे लक्ष्मी. पैशाची मालकीन कोण? लक्ष्मी. अशीच आहे लक्ष्मी. भाजी लक्ष्मी ही ज्याच्याकडची गेली का त्याच्या रक्ताच्या नात्याचे हरामखोर पाहुणे सुद्धा त्याला पत्रिका देत नाही. बैठकीत आणि वट्यावर बसल्यावर रंगवायच्या गप्पा वेगळ्या पण पैसे नसल्यावर संसार कसा चालित आहे तो सोहळ्या नालायक गोष्टी आहेत का त्या विठाला? सोयरे राहिले तर किंमत देत नाही.
सुद्धा मान्यता देत नाही. पैसे कमीनारा नवरा असल्यावर धनवंत पुरुषासी स्त्री लवथवतरी कैसी रे कुटका देखो नि सुनी जैसी पुच्छ हलवी. भाकरीचा तुकडा पाहिल्यावर कुत्र जसं शक्ती आली रे तशी बारको भवतात फिरती. भार्या सजायते नायां अर्थहीनाति जायते ललाटं परिपतले शिभया द्वंद्वां यत्पाषाणयो. ही सुद्धा कपाळ बळवते की हा दगड माझ्या नशिबात पडलाय. दगड दगड बायको सुद्धा विचारित नाही. सांगू याच्या पलीकडचं माय नावाचं तत्व किती मोठं आहे. माय नावाचं तत्व जगात सापडणार नाही. हे पैशाने विकत भेटत नाही. द्रव्याती आर्जते सुतानाम द्रव्याती आर्जते सुतानाम वात्सल्यम यत्पटकुलाम. पैसे कमवणाऱ्या पोराला माय जास्त चोंबरती. त्याचा अजून एक पुढचा शब्द आहे पण वय कमी म्हणून वापरत नाही. विठाला विश्वातलं पान हलत नाही पैशाशिवाय. आणि त्या पैशाला विरोध फक्त देवचे मालक करतात. न लगे मुक्ती आणि संपदा. श्रुती फार हुशार आहे. त्या श्रुतीने प्रश्न केला तुकोबर आहे गुरुवर्य मालक का तुम्ही पैशाच्या विरोधात गेले बाई. पैशाची मालकीन लक्ष्मी आणि ही पैशाची मालकीन लक्ष्मी मी ज्याचं भजन करतो त्याची बायको. नुसती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले अभिमान सांडोनी पांडवा. आधी अभिमान फुकून गेला. आणि ही पैशाची मालकी नुसती बायको नाही तर मी ज्याचं भजन करतो त्याची दासी आहे. आपल्या नुसत्या बायका आहेत दासा होत्यात का आपल्या. आणि वाटत असेल तुम्हाला काल संक्रांतीचा पर्व काळ आहे. इथून गेल्यावर संकल्प करा उद्यापासून बायको दासी म्हणा आणि हप्त्यात काय म्हणते ती मला फोनवर सांगा. इतकं सोपं आहे का. पण चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या विटेवरच्या मालकीनीला दासी शब्द लागलाय. विटेवरच्या मालकाची दासी आहे ती महाराज. आणि मग लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे. तो माझ्याकडे मनाने येतोय. लक्ष्मीचा पती माझ्याकडे येतोय. लक्ष्मीच्या मागे लागलेली भिकार छोट कोणाच्या घरी जाते बघा. ते नाही ते बसा महाराज विडाला विडाला. काही माणसाकडे 10-5 कोटी रुपये असल्यावर ते बी अशक बाहेर ओली कोली. आणि ते एखाद्या गरीबाच्या घरी गेल्यावर ते भाकर कमी खात. माझ्याकडे साहेब आले तुला दाबायला आणते 10-5 कोटी ते तुला देतो हे देव. आणि ते बी असेल तर तुझ्याकडून त्याचा काही स्वार्थ आहे असा तुम्ही आम्ही फिरू नकोस. तो भोगा करायला आलाय ते साहेब. मोठं झाड बारक्या झाडाला कवाच मोठं होऊ देत नाही. आणि बारक्या झाडाला मोठं व्हायचं असेल तर झाडाच्या लांब जाऊन उगवावं लागते तेव्हा मोठं होते. लिंबा खाली लिंबूला उगत येतात पण कुठं मोठ्याला होत्या होते होते तू ते इतका निवेश आहे. बाकीच्या लिंबाला कुठं मोठं होते तू. आणि मग असे लिंबे घरी आल्या तुम्ही येण्यावर लिंबी होत जाऊ नका ना. एका मोठाली करीत असते तुम्हाला. मला बेसचं माहीत दिलं बापू तुम्हाला बेस नको लागते. विडाला विडाला तरी तुकोबाला म्हणजे नकोय. पैशाची मालकीन मालकाची दासी आहे. आणि पैशाच्या मालकिनीचा मालक माकड मनाने येते. मनानं पाहुणे घराची आले ऋषिकेशी
काय करूपचार कोप गोडके जलजार. इतकी मोठी ताकद आहे महाराज, फार मोठी ताकद, फार मोठी. पैशाची किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाची किती किंमत बुवा. पैशाला माणूस मेला आणि त्याच्या मातीला जर पैशावाले गेले तर मला बसायला लागली अशी खुर्ची मसन वाट्यात पण द्यायला बसायला येतात. तुम्ही टीव्हीवर मात्या 5 पैशावाले मोबाईलवर बघा. काही साहेब माहित नाही, तुम्ही तो बंदोबस्ताला असतात त्याच्या. पैशावाली माणसं मेले आणि पैशावाल्याच्या मातीला पैशावाले गेले की मसन वाट्यात पण खाली बसत नाही. तितकं पैशात मान आहे. पण तुकोबाराने पैशाचा तिरस्कार का केला. पैशाचा मालक आणि पैशाची मालकी द्यायची दिली. आपल्याकडचं संपल्यावर आपल्याला कोण सोपं उदाहरण सांगतो. फार अडचणीत हात घालून काहीच निघते. श्रीमंत माणूस मेल्यावर मातीला जास्त लोक जातात का गरीब मेल्यावर. तुम्हाला गिरगावच्या बाहेर शेकोती खरं बोला. कोण माणूस मेल्यावर माती लोक जाते श्रीमंत. त्याच्या मातीत गेल्या बंद गवसर येत का आणि गरीबाच्या मातीत गेल्या विचुडस येत का. हा किती चाव नाही माणसाकडे. उघडास आहे का नाही. एक बाई सोन्याच्या बांगड्या घातल्या आणि आरशात पाहू लागली. म्हणजे तिची आरशात पाहून कशा दिसतात पाच गोळ्या संपल्या असंच सांग. हातातल्या बांगड्या आरशात काय बघायच्या. मला सोपं उदाहरण. पैशात किती किंमत आहे, किती मोठी किंमत आहे पैशात, किती मोठी किंमत आहे. महाराज लोक पैशाला मान देत पण सर्वसामान्याला पैशाला मान देत नाही. पैशाचा मालकच तुकोबाराला मान देत होता. पैशाला मालक तुकोबाराला मान देत होता. म्हणून नरके मुक्ती आणि संपदा. म्हणून पैसे नकोय. याचं कारण सांगू का. पैशावाल्याला मोठं करायची ताकद तुकोबारायची होती. आमुची आभावे भावे तुझं देवपण. याच्या पलीकडे सांगू का. कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. पैसे असल्यास सुख असते असं तुम्हाला कोण म्हणतं. आमच्या एका पाहुण्याकडे मी एकदा मुक्कामाला गेलो. त्यांच्या परिसरात कीर्तन होतं आणि मग त्यांच्याच परिसरात दुसऱ्या दिवशी काला होता. ते जागराज कीर्तन केलं त्यांच्याकडे आरामाला गेलो तर ते पाहुणा भरपूर होता. असं 4-5 किलो काजू बदाम पिस्ता ते दाबलेली उंबर त्याला अंजीर म्हणते वाटतं नाही का. असं सगळं होतं त्याच्याकडे. ते ढवळे शेंगदाणे काजू म्हणते वाटते असं सगळं काही. आता मी तिथं जेवून आलतो तरी माझ्यावर टेकलं होतं. असं ती प्लेट भरून टेकलं होतं. मला असं वाटलं होतं येण देण्यापेक्षा बांधून द्यावा. पण ते भिकाचं लक्ष असतं. ते मोठपणाचं लक्ष नाही. हे चुकीच्या गोष्टी आहेत. हे पण आहे ते आपलं. आपल्या घरी भेटू की न भेटू पण कोणाचं उचलून नेऊ नये. ते भिकाच चुकपणाचं लक्ष नेऊ नये. हो ना. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर पानपुड्या हात घालून साऱ्या लावून घेऊ टाकून. चोर सोसायटीचा अध्यक्ष नालाय कुठला. हा त्या लावून तो घसा बसत नीट तो वाचत नाही. विठाला विठाला त्याच्याकडे गेलो. काय झालं काय म्हणले 700 क्विंटल सोयाबीन झालं. वा 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 वा. हळद हो 1.5 कोटीची हळद पण झाली. वा
सोयाबीन इकलं का 9 वर्षाचं तसंच हो 9 वर्षाचं तसंच हो 4000 क्विंटल सोयाबीन कधी मला वाटलं इकून आमदार तिला फॉर्म भरतो का पाहता कारण त्याचे काही पैसे येत नाहीत ना तितक्या काय होतं ते 4000 खर्चच भेटत नाही मी शेतकरी आहे ना मी असा बोलून देऊ बाप्पा आहे पण आपण शेतकरी आहे त्याच्यामुळे मला कळत नाही आणि इतर व्यापारी कसे प्रकाशराव विडकर आहेत आणि इकडं खूपच शेती त्याला माहिती 13 टंकाच्या शिंग टेकन सारखे खेळत असं चालू विडाला बाकी स्वदेशी 150 कोटीची प्रॉपर्टी बाप परमेश्वरा काय सुखी झाली त्याच्यावर 5 मिनिटांनी म्हणलं सोय हो काय देवानं तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं हो 150 कोटीची प्रॉपर्टी काय नाही महाराज सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या पण पोरग संध्याकाळी बुटा हातून येते गळ्यात शोधत पुन्हा झोप नाही आली अशीच झोपका नाही आली बुटा हातून जर 2ला पोरग आलं तर ठीक आहे आणि आधा बुट घेऊन आलं मला मारलं तो म्हणजे 150 कोटीची प्रॉपर्टी असूनही सुखी नाही पैशाने सुख असतं का आणि पैशाने सुख असतं तर बाबाजी रावणाला भेटलं नसतं का त्याचे कमी पैसे होते का पण सुख भेटलं का त्या रावणाला अद्याप नाही त्याची एक चौक टिकल्यावर 13 खासदार तरी त्याला सुख नाही तर तुम्हाला आम्हाला पैशाने सुख भेटत असतं का आपले पैसे म्हणजे शेळीचं शेपूट शेळीच्या शेपटीनं किती येणार द्यायला तो 5 कोटी मागून बघत नाही कारण गॅस किती किती बी हात द्यावर 5 कोटी मागून आपले पैसे जितके म्हणून येण्यावेळी करायचंच नाही की मला पैशाने सुख भेटत नाही नालायक पण आहे सुख पैशाने भेटत नाही महाराज अध्यात्मिक सुख फक्त त्या लोकांकडे संतांकडे बहुपायी संतांच्या असं पैशातही संसारातली लोक सुखी नाही सुख प्राप्त होण्यासाठी विश्वाचा मार्ग आणि संत आपले शास्त्र म्हणून संत संग देई सदा पुढच्या कडव्यात सांगितलं देवानं सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुकोबाऱ्या देतो पण याच्यासाठी तुम्हाला गर्भवास भोगावं लागेल सुखे घालावे आम्हाशी मला तुकोबाऱ्यामध्ये गर्भवासाची आम्हाला भीतीच नाही महाराज विटेवरचा मार्ग काय चुकू म्हणजे गर्भवासाच्या भीतीनं योगी लोक तपी लोक सिद्धी लोक सिद्ध लोक मुक्त झाले मुनी मुक्त झाले रामनामाच्या प्राप्तीवर आम्हाला गर्भवास काही करीत नाही आम्हाला संसार सुद्धा काही करीत नाही सुखे घालावे आम्हासी साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला मोठ्या श्रद्धेने करा आवाज देव चांगलं मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली जुनी परंपरा बऱ्याच दिवसापासनं त्याला संस्थान गावकऱ्यांच्या वतीने मनोहर महाराज आमंत्रित करते याही वर्षी येण्याचा योग आला बारीक शरीर गावकऱ्याला माझं परम वाक्य वारकरी संप्रदायातलं एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातलं रत्न गुरुवर्य सिद्धपुरुष सद्गुरु हरिबापू महाराज त्यांच्या नामाला त्यांच्या स्मृतीला
त्यांच्या तात्विक आणि सात्विक भक्ती तत्वाला हात घालणारा सत्ता आहे. त्यांच्या नामाच्या साधनेला, भजनाच्या साधनेला, वारीच्या परंपरेला स्पर्श करून जाणारा हा सत्ता आहे. आणि त्या परम पावन सद्गुरू हरिबापूंच्या कृपेने त्यांच्या या भक्ती उत्सवामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला अल्पज्ञानी गिरगावच्या बाजूला कीर्तन करण्याचा योग येतोय, ते माझं परम भाग्य आहे. आदरणीय या गावातलं गायन क्षेत्रातलं तात्विक सात्विक घोषरत्न आदरणीय मनोहरजी महाराज कोठेकर ते संपर्क करत होते, आहेत सुद्धा. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला असं वाटतं यजमान पद्धती आदरणीय गोपाल शेठ तोष्णीवाल याच गावातलं रत्न, काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांकडे बघितल्यावर कोणी म्हणणार नाही ते माहेश्वरी असतील म्हणून. एक नाही प्रकाशराव आपण बघितलं, काळ्या मातीशी नाळ असलेलं कुटुंब आहे. राजे हो, माणूस किती मोठा हो द्यायचा, पण काळ्या मातीशी नाळ असली पाहिजे. एक माहीत असावं महाराज आपल्या महाराज लोकांनी प्रत्येक कीर्तनात 5-4 मिनिटं शेतीवर बोललं पाहिजे. त्याचं कारण सांगू का? कारण आपल्या संप्रदायाचं तत्व हे शाकाहार, आणि शाकाहार देशाचा मंत्री जिवंत ठेवू शकत नाही. मोबाईलवर कॅमेऱ्यावर बोलायला मग त्या भीती थोडीच वास्तव आहे. देशाचा मंत्री शाकाहार जिवंत ठेवू शकत नाही. देशातला व्यापारी सुद्धा शाकाहार जिवंत ठेवत नाही. विठ्ठलजी राग येऊ देऊ नका. देशातला कुठलाच व्यक्ती शाकाहार जिवंत ठेवू शकत नाही. वारकरी संप्रदायाचा आहार आहे शाकाहार. हा आहार जिवंत ठेवायची ताकद फक्त माझ्या शेतकरी राजा, फक्त शेतकरी राजा. किती मंत्री एका जागेवर झाल्या बोगू तयार करते. शैक्षणिक क्षेत्रातले किती कोंबडे एका जागेवर झाल्यावर तुरी तयार करते. व्यापाऱ्याकडे मशीन आहे का बिडकरजी, तुम्हाला तांदूळ तयार करायची नाही. मशीन फक्त तीच आहे ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि त्या घामापासून मोती तयार होतात. ते मोती म्हणजे शाकाहार. आणि तो शेतकरी राजा आहे. तो शेतकरी राजा आहे. कधी कधी त्याच्यावर बोललं पाहिजे. एखाद्याने 4-2 हजार रुपये दिल्या त्याच्या बहिणी धुतू कीर्तनात सुंदर्या. कधी कधी शेतकऱ्यावर बोलत जाय ना, तुझ्या घरात माल आहे म्हणून तुला बोलता येते. बोलत आहे कधी कधी शेतकऱ्यावर, त्यांच्यामुळे आपल्या माल टिकल्या का? कोण टिकवतोय माल? शेतकरी टिकवतोय. त्याच्यामुळे असं शेतीशी नाळ असलेलं कुटुंब कसं तुम्हाला यावं, तुमचे नाव कधी त्यांना यावं, शेतीशी आवड असली पाहिजे. मी एक सांगू का? बसा डॉक्टर तुमच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुमचे काही दुकान मला बंद नाही पाडायचे. बसा तुमच्या झोपताना झोपीतून उठल्या गोळ्या खाण्यापेक्षा पैशावाल्याच्या बायकोनं हप्त्यात एकदा चप्पल बांधावर काढून टाकची आणि बिना चपलाची काळ्या मातीत चढ जाईन. कसतो रे चढ जाईन, जर चढ जाईन ना, कमरावर हात टाकायचं काम नाही तुला. हो, मी बसून पण कीर्तन कशामुळे करायलोय? ज्या दिवशी काला नाही त्या दिवशी भाकरी शेतात खातोय म्हणून बसून पण कीर्तन करता येते. 9 जाग्यावर हात द्या म्हणजे 9 जाग्यावर. हो, पण केवळ शेतीमुळं बसून का होत नाही कीर्तन करता येते, नाहीतर नष्ट करता आलं. मी नाटक केले असते. ही केवळ काळ्या मातीची ताकद आहे माझ्या. याच काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबात जन्माला आलेलं रत्न म्हणजे आशिषजी. क्राईम ब्रँचमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. या मातीशी संबंध ठेवला. संभाजीनगर सारख्या क्षेत्रात मोठ्या नोकरी क्षेत्रात कार्यरत असताना
ज्या मातीत आपला जन्म झालाय, ज्या मातीत त्या साधूंमुळे आपल्याला संस्कार आहेत, अशा साधूचं भान अंतःकरणात ठेवून या सप्ताहामध्ये फुलकाई फुलाच्या पातळीचं सहकार्य त्यांच्याकडून होतंय. असे आदरणीय आशिषजी पोलीस डिपार्टमेंटमध्ये वा त्यांची प्रसादाची सुद्धा एक पंगत आहे. तुम्हाला धन्यवाद साहेब. गोपाल शेठ कृष्णवाल तुम्हालाही धन्यवाद. माझ्यावर आतून प्रेम करणारे लोक अजिबात होते. मला असं वाटतंय मनोहर महाराज तुमच्या परिसरात सगळ्याच माहीत असेल, हे जास्त जीव लावते लोक अजिबात होत. हेही आजच्या यजमान पदात त्यांचाही भाग आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि बऱ्यापैकी माझ्यावर आतून प्रेम करणारी तुम्ही सतर्कता आलात. राजे हो, मी काय करू शकतो, बसल्या बसल्या तुमच्या चरणावर नाक घासेपर्यंत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुला सर्वांना प्रणाम करतो. माझ्या वारकरी संप्रदायातलं तात्विक रत्न आदरणीय हरिभक्ती परायण परमश्रद्धेय आमचे नामदेव महाराज काकडे सुद्धा या ठिकाणी, त्यांना सुद्धा प्रणाम. बऱ्यापैकी महाराज मंडळी म्हणजे सगळ्यांना प्रणाम. आदरणीय पूज्यश्री श्रीराम महाराज पांगरेकर, अभिमन्यू महाराज, जे काही पुन्हा असतील ते अशा मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत, मला माफ करा. सगळी जेवढी वारकरी संप्रदायाची महात्मे त्यांच्या पायात कुठं असल्यामुळे त्यांच्या पायावर नसतात. कारण वारकऱ्यांच्या अगदी पाया पुरतं नवत नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी उत्तम कुळातला आहे का चांगला कुळातला आहे, पण पायावर माझं डोकं आहे. म्हणून तुम्हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नक्षत्रातलं रत्न आदरणीय मंगेश महाराज आहेत. गायन क्षेत्रातल्या बुलंद तोफीकंद हरिनाथ महाराज आहेत. शंकर महाराज आहेत. याच गावातलं रत्न आदरणीय मनोहर महाराज आहेत. वाघ ज्ञानेश्वर वाघ महाराज आहेत. भास्कर महाराज आहेत. आदरणीय आमचे ते जुनाट शेषराव मामा आहेत. मस्तक माझा पायावर हिरेकरी बाबा संस्थेचे विद्यार्थी, चोपदार, भालदार आदी करून साऊंड सिस्टीम वाले सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो विठाला. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला किती मागण्या मागतात त्याच्यातली एक मागणी तुमच्या पुढे सादर करतो. जे काही मला आशीर्वाद देतात त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतो. गुणगायीला आवडी. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात तेव्हा भजन मी करतोय, त्याबद्दल तुमत नाही, पण आवडीनं तुमचं भजन करावा असं मला देऊन टाका. आता मी कीर्तन करायला भजन नाही का? इनावा दिनारा रामकृष्ण हरी म्हणतो, हे भजन नाही का? यांनी गायन सुरू केल्यावर तुम्ही स्वर देता, हे भजन नाही का? तुम्ही आवडीनं भजन ऐकायले, हे भजन नाही का? तुम्ही बसून भजन ऐकायले, आवड नाही, हे भजन नाही का? पण तुमच्या वाजण्यात, माझ्या बोलण्यात, त्यांच्या विना वाजण्यात, तुमच्या म्हणण्यात आणि तुमच्या श्रवणात आवड किती आहे हे त्याच्या मेमरी कार्डावर कळत. आवड किती आहे ही त्याच्या मेमरी कार्डाला कळत. तुकोबाराय म्हणजे तेव्हा आवडीनं भजन करावं. गुणगाणी म्हणजे भजन. मी आवडीनं तुझं गुण गाव. किती भजन चालू येतं. अभंगाचा मध्य व्हायच्या आधीचे आहेत. सकाळच्या काकड्याला तर चातुर्मासात अशी पद्धत आहे. भाऊसाहेब, अण्णासाहेब, जहागीरदार यायचा उद्या काकड्याला चहा होईल. तात्यासाहेब, नानासाहेब, जहागीरदार यायचे बिस्किटाची पुढे येते. आणि कशावर सांगितलं माहिती? माईक मध्ये इतका हलकटपणा मला तरी वाटत नाही कुठं असं. विठाला
मी म्हणत नाही तुकोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही पैठणचे मालक म्हणतात, मी म्हणत नाही ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी म्हणतात, मी म्हणत नाही ज्ञानोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही निवृत्तीदादा म्हणतात, मी म्हणत नाही मुक्ताई साहेब म्हणतात. पायावर महाराज एक जण म्हणला महाराज मी त्या गावामध्ये जाऊन कीर्तन केलं आणि नारळ घेतलं नाही. कोटी कोटी धन्यवाद. जेवलास का? हो. 3 चपात्या, 2 वाट्या वरण, 1 वाटी भाजी, 9 पापड, 2 लोणच्याच्या पोळी, मिठानं हात धुवून घरी आलो. 23 पैकी कसं भजन केलं मारुतीरानं. भाकरी नाही खाली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची. केवळ वनीचे वनचर पादे खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर याच्यातला मुद्दा आहे का? पाले खावीर वानर, पाले खावीर वानर. पाला खाल्लाय, भजन केलं, बर काम केलंय. मारुतीराचं तोंड बंद नव्हतं भजन करताना, तर माणसाचं काम केलंय, बर काम केलं, भाकर खायला काय हरकत आहे, तरी मी खाल्ली नाही. पाला खाऊन यावाही, से तू सिंधु गुलाबजामुन उचलले का देवाच्या घरी? पर्वत पर्वत उचलले. काय खाऊन? पाला खाऊन उचलले रे. पाला खाऊन भजन किती केले मारुतीरायनं, किती भजन केलं. इतकी पात्रता वगैरे गावच्या बाहेर सांगायला एवढी जीव अधिकारी आहे का माझी? मारुतीरायच्या भजनाचा पुरुषार्थ सांगायला. मारुतीरायच्या सोबत राहणाऱ्याने किती भजन केले त्याचा एक पुस्तक मानतो. चला रे पुढे जायचंय. मालकीन हरवल्या. कोण म्हणते माहिती? मारुती. कोणाला? 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांबूळ. इतक्यातलं एक तरी मत फुटाव, एक तरी मत फुटाव, एक तरी. सक्का भाऊ भरायला ग्रामपंचायतला. आणि श्रीरामदा त्याच्या पांड्याला म्हणतो मतदान कोणाला आणलं? मोकाड्याला समजला बाबा महाराज. रान मोजल्यावर त्याच्याकडे 2 इती रान मोहनी होते. थोडासा महाराणात आहे आणि 2 इती रान त्याच्याकडे निघते. त्याला मतदान हाणायला मी रिकामा आहे का? भाऊ सख्खा आधी जन्माला आला आणि नंतर तो जन्माला आला. मा एकच. तुम्हाला म्हणता येईल मला कसं? कारण सध्या भजण्याचं कसं चालायचं? विठाला विठाला काल भजण्यात येऊ नव्हता कीर्तनाला. बऱ्याच शपथ जितकुटन सकाळच्या मी फोटो बोलतात. परवाला एक स्पीकरवाला म्हणला मग माईक खराब झालं, ते गुटखा खाऊन चाल म्हणला, तर सारा गुटखा माईकात गेला.
हो 70,000चं माहीत होतं. मी कसं म्हणेन तुम्ही म्हणताय शब्द विठाला विठाला सखा भाऊ. चला याच्या पलीकडे सांगायचे कशाला? त्या अंधारात ते डबे कशाला आणायचे? दावानंदी विषय कोणते भाऊ? सखे रायरात जवळ 18 पद्मवानवर 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगोळ मालकाचा पुरावा आहे. पशुकाय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगिनी. वाढव कोणाच्या योनीतले? पशु योनीतले. ते मी सांगतो का? योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? पण फक्त पूर्वार्ध पहा. योनी जन्मला मरकट. वानराची योनी पशुची योनी. ऋष म्हणजे कोण? अस्वल. अस्वल कितपत कोण असते? जाता जाता जर अस्वल दिसलं तर मोटरसायकल वाल्याला अस्वल जर दिसलं तर नाही का लटवायला कष्टा सुद्धा वाचत. काय शिस्त आहे अस्वलाच्या जीवनात? काय शिस्त आहे गोलांगोलाच्या जीवनात? काय शिस्त आहे वानराच्या जीवनात? पण 18 पद्म वानर 72 कोटी वीस 56 कोटी गोल. चला रे मालकीन सापडायच्या. कोण मालकीन? कोणाची बायको? काय बरं सुद्धा काय? एका दोरीत हल्ले. दोरी त्या पठ्याचं नाव मारुती राय. मारुती राय युद्धाला सुरुवात झाली. गुन्हेगारी नाव गुणाची ताकद. गंधमादन नावाचं एक वानर आहे. पुष्पदंतानं सांगितलं गंधमादन हे साक्षीदंत यतिदंत भयदंत नदीत नाही. हे गंधमादन आपल्या धर्माची पताका घ्यायचं चालले. कोण घेणार? गंधमादन नाचूच लागला. मी घेणार. काही हातोडी केले. काही म्हणला मी घेतो. एक जण उभा राहिला. मी घेतो. पण गंधमादन नाचूच लागलो. पताका मी घेतला. आणि ज्याच्या खांद्यावर पताका आहे तो खरा धर्माचा प्रचारक आहे. एक जण परवाला मला मी धर्माचा प्रचार करतो. म्हणलं मग माझ्याकडे महिन्याच्या वारीची पताका आहे. महिन्याची वारी जातो. हे सुद्धा सांगणं नालायक पण आहे माझा. मी सांगायला नाही पाहिजे. मला जर देवान कोंबडं केलं असतं तर सकाळ भाई एखाद्याशी कापला असतं. मला माणूस केले म्हणून महिन्याची वारी करतो. तर माझ्याकडे एक पताका होती. मी ती खराब झाल्या दुसरी लावायची म्हणून आणली. त्यात म्हणलं आताच एक छडी लावतो. ही पताका देतो. तो धर्माचं काम करतो. नाही म्हणजे महाराज ध्यानाला घ्यायला लाजच वाटत. ज्ञान आणायला पाहिजे तुला. आणि तू काय धर्माचा प्रचार करतो रे नालाय का? आम्ही पताका घेऊन वारी करणारी माणसं आम्हाला धर्माच्या गोष्टी सांगतो रे तू सुनल्या. विठाला विठाला गंधमादनाने घेतला काकडे बाबा. युद्ध 2-3 दिवस झालं. प्रभू रामचंद्राच्या पक्षातल्या एका वानराच्या अंगावरचा केस सुद्धा निष्ठाला नाही. केस वानराच्या अंगावरचा इतकं प्रभावशाली होतं. रावण म्हणला अरे तुम्हाला आकलीचे कांदे आहेत का रे? 3 दिवसात वानराला साधा बाणाचं वारं पण लागलं नाही. म्हणजे जवळून बाण नाही गेलं. इतके वानर चोख होते. आणि साधा त्यांच्या अंगावरचा रूम खाली पडत नाही. कसं युद्ध जिंकायचं? सेनापतींनी सांगितलं काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे ते त्यांच्यातली धर्म पताका घेऊन नाचणार वानर इतकं चपळे वारं त्याचा सल्ला घेत आहे. वायू गंधमादनाचा सल्ला घेत होतो. तू इतका चपळ आहेसच कसा? वायू सल्ला घेत होता. वायू काय चपळ तू असं काय सेवा सर मालकाची.
दुसऱ्या दिवशी घाला घातला. ती पताका तोडून काय सुग्रीवाच्या कमरेचा शेणा वडला, पांढरा शुभ्रच केला होता, कमरेला बांधलेले उठले. प्रभू रामचंद्रांना वलतरले होते. हिशोबात बोलावं लागेल. एखादा विचारी न प्रभू रामचंद्राकडे उतरलं कुठून होतं. माणसं फार हुशार आहे. चांगलं किती झाले त्याच्यापेक्षा इचकले किती याच्या मागे जास्त त्या बाजूला याच्या मागे जास्त. गर्दी करतात, आवडतंय तरी पण इचकीत असतात. बसून जाऊन कीर्तन करतो. काहीच किनारी कमी आहेत का माणसं, आणि हीच किनारी लय ताकदीत असते असं काय नसते. इकून बिड्या घातल्या इकून निघल्या ह्या घातल्याच काय नाद असते. संप्रदायात पाकिटाच्या व्यतिरिक्त जर चूक केली असेल तर त्यांना दाखवा. एका रूपवरनं नदीत फेकून देईल. इतका निष्ठेनं वागतोय, पण करू काय मागच्या जन्मातलं काही पाप असेल याच्याकरता वॉल्डिंगला खेळते म्हणून बसावं लागते. नाही राजे मला नाही मी काय अपमान करताना माणूस थोडाच संप्रदायाचा. विडाला विडाला कसली ती काठी रक्त काढत ध्वज तयार. तो दिवस त्याच्यासाठी घातक होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी रावणाचा भाऊ कुंभकर्ण मायावी राक्षस आहे. गुणगाई नावडी याच्यावर सांगतो. ज्या दिशेने गंधमातने त्या भागाने तोंड विस्कटलं आणि तोंड विस्कटल्याच्या नंतर काकडे महाराज श्वास आकर्षित केल्याबरोबर 1213 वानर तोंडात आले. दाताला दात लावायच्या आधी आतमध्ये गेली. त्याच्यात गंध मारला. मैंद नावाचे एक वानर, हा एक ध्वजदंड होता. त्याच्याकडे दंड होता. दंड काही ठराविक वानर होते. त्यांची नावं तुम्हाला रामायणात सापडायची नाही. हे बी लक्षात ठेवा. दुसरीकडे बघायची. दुसरीकडे माणसं नंतर विचार करते मी रामायण असं तसं वाचेल. असं कसं नसते वाच, सरळच वाचित असते. पण त्याच्यात नाहीच तर तुला कसं सापडलं. त्याच्यात नाही, ते दुसऱ्या पुराणात काय तुला सापडतील ना. लोकांच्या विचकिण्यात वेळ झाली जाऊ नको. दुसऱ्याला आंघोळ केली काही विचारण्यापेक्षा तो आता घासतेस का ते सांगत आहे. दुसऱ्याच्या आंघोळीची त्या शब्दांचे फुकट कळण शैलीवरून आज असतो काय काय. आणि मग आत्मने प्रवेश. वानराला मरणाची भीती नाही. मरण माझे मरून गेले या तत्वावर आवडास कधी वानर होतो महाराज. एका स्वार्थी थोडीच होते. सुटके साऱ्या खिशात दिला लावला आणि पुढच्या 2 सुटकेशी दिला पिल्ला त्याचाच होता. पण अंधारातून परत त्याचा क्या एका अशी वानर होते काय ते. हे 500 वानर ते निष्ठावंत वानर होते. ते कोणाचा बिल्ला नाही, कोणाची सुटकेस नाही, कोणाचं बंडल नाही आणि कोणाचं काहीच नाही. सेवा सेवाच. मरणाची भीती नाही ते, पण पाप्याच्या पोटात मरतो. गंधमातेनं सांगितलं काळजी करू नका, भजन करा. किती आवडीने भजन केलं असं. डोळ्यात एक पोरग पडलं. डोळ्यात वाढदिवस होता त्याच्या वडिलांचा माझा चांगला परिचय. वाढदिवसाच्या दिवशी जेवायला गेलं. वेगळ्या प्रकारचं पाणी मित्राच्या नादाने गेलं.
वेगळ्या प्रकारचं पाणी पिलं. मोटरसायकलवरून जाताना खाली पडलं. आशिष साहेब तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथल्या सिव्हिल सर्जनने सांगितलं इथं काय ऑपरेट होत नाही. मुलाचे वडील श्रीमंत होते. मुलाच्या वडिलांना कॉन्टॅक्ट झाला. मुलाचे वडील लागलीच आले. ते तसंच ते शरीर मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी हलवलं. तिथून एअर अँब्युलन्सला चेन्नईला नेलं आणि तिथं नेल्याच्या नंतर मुंबई ते चेन्नई पर्यंत पोराचा बाप सारखा रामकृष्ण हरी म्हणत होता. सारखा रामकृष्ण हरी एखादच कळत नव्हती त्याला. प्रकाशराव जवळचा पाहुणा एखादच कळत. आज प्रकाशराव लय झाले. बरं चांगला प्रकाश पडा. एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही, गुरुवार कळत नाही, व्रत कळत नाही, शनिवार कळत नाही. 1200 कोटीची प्रॉपर्टी एकटं पोरगा आशिष साहेब शेवटचे श्वास मोजते. मुंबईपासून चेन्नई पर्यंत घाम येऊस्तर रामकृष्ण हरी म्हणलं. भजनात स्वार्थ आहे, वानराचा स्वार्थ आहे का महाराज? रामप्रभूचं भजन करून लंका घ्यायची होती का? लंकेतला पंचायत समिती सदस्य वाचवतं का? ग्रामपंचायत सदस्य वाचवतं का? जिल्हा परिषद लढवायची होती का? आमदार वाचवतं का तिथला? एखाद्या कोपऱ्यावर आधिपत्य कमवायचं होतं का? काहीच नाही. निष्काम सेवा करा भजन. आणि भजन केल्याबरोबर प्रकाश पडला कानात. तो प्रकाश नव्हता, तो रस्ताच होता. फटाफट उड्या घेतल्या. कुंभकर्ण हुशार होतं बेटे, घेतलंय शहाण आहे. सगळ्यात काढून दिलं पण हे मला दियार जाऊ देत नाही. लगेच जावी लावली बोटाची आणि गंधमादन हातात घेतला. काय नाव? गंधमादन. काय नाव ठेवलंय गंधमादन? काय नाही म्हणजे ग्राममेव स्थिता. थोडस ग्रामदेवता म्हणजे नाकाच्या जवळ मला घे. आणि जवळ हात घेतल्याच्या नंतर बावलिया मलया निळू नाना प्रकारच्या चंदनासारखा सुगंध गंधमादनाच्या अंगातून गंध येत होता. गंध म्हणजे सुगंध, हा गंध नाही. त्याचं नाव गंधमादन. वा सगळ्यात वाचिलच. हो कशाच्या बळा? भजनाच्या बळा. भजन केलं. तिथे येत नाही, केलंच नाही. राक्षसाच्या पोटात कसा येत नाही होईल? तिथं व्रत बी नाही, खरा मंगळवार नाही, कृपाने व्रत नाही. खरा मंगळवार एका बाई धरला ती आमची नाही. उभ्यानं दूध पी. मोठ्या घरची होती, पैशावाल्याची सून होती. आमच्या पोराच्या माईने विचारलं. पोराची माय म्हणजे माय बायको. ते तिने विचारलं की एवढ्या मोठ्या घरची बाईने आपल्या इथं उभ्यानं दूध कसं काय पिली? त्यांना खरा मंगळवार आहे. उजाड्यापासून दिवस माणूस तर खाली बसायचं, जेवण करायचं तरी उभ्यानं, दूध प्यायचं तरी उभ्यानं. ते कोणी व्रत सांगितले काय नाही. त्याचं नाव मला सांगा, नदी थांबतो त्या. हे नाग ऐकायचं ऐकता, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आजार पडायला असेल. कोण सांगितले तुम्हाला असले उपास धरायचे? या लोकांना करत जाऊ नका. हे कोण्या भंगीऱ्यांनी यायचं तुम्ही फुटके कान तुमचे तुम्ही त्याचा ऐकता. हे नसलेले उपास धरतात, त्याच्यामुळे तुमचं एचबी लेवल कमी होतंय. नाना प्रकारचं कमी सगळ्या शरीरातले सगळे तुमच्या प्रक्रिया सिस्टम बंद पडते. त्याच्यामुळे तुम्ही व्यसनी नाही पण आजारी जास्त पडतात. तुम्ही भंगीऱ्याने सांगितलेले उपास धरतात. कोण मला आहेत काही उपासशास्त्रात सांगितलं? 24 एकादशा, 5 परवान्या, प्रदोष आणि सोमवार याच्या व्यतिरिक्त उपवास मला शास्त्र, वेद आणि पुराण याचा सांगा. मी त्याच्याही बुटाचं मंदिर बांधतो. विठाला विठाला भजनाच्या प्रतापाने सगळ्यांना मुक्त केले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जावे ते. भजनाच्या ताकदीवर मुक्त केलं. वा कोणाचं भजन करतो? रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. हा मोठा मंत्र, त्या मंत्रासारखा मंत्र रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतोय.
ते म्हणला ज्या रामाचं नाव घेतो तो राम तुला पाला खाल लावतो. तू आमच्या दादाचं नाव घे, गावरान तुपात तुला जेवण. नाही म्हणला, तुझ्याचं नाव सांगायला का त्याचं तोंड तर पाहत नाही म्हणला तर नाव तर काही लांब. त्याच्या पलीकडे सांगू भाष्यकाराचं एक वाक्य तुम्हाला कितपत माहित आहे ते लक्षात ठेवा. या भागात एक रत्न होऊन गेलं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर. रंगनाथुरची परभणीकर आणि माधव महाराज एकांतात बसले. आणि विश्लेषक अधिकारी लोक होते महाराज. पुन्हा आता आज कोणी विचारसत्र चालू होतं. जगन्नाथांना पवार सांगायचे काव्यतीर्थ महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री. महाराष्ट्राची छाती कोण उंचवली शास्त्री नावात? तुकाराम महाराज महामुनी. काशी विद्यापीठात महाराष्ट्रातल्या फक्त एकाच व्यक्तीचा फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनी. एवढा अभ्यास, एवढा अभ्यास. संध्याकाळी रघुशंकेला उतरले तर पाण्यात कुंकू टाकल्यासाठी लगी होत होती. इतका अभ्यास होता प्रचंड. जगन्नाथांना म्हणायचे गंधमादनाला म्हणले एकदा रावण म्हण. ते म्हणला तू सांगायला त्याचं नाव तर घेतच नाही, पण आधार करता लघु शंका करता करता पुढे आला तरी कोण केली. म्हणजे त्याच्याकडे बघून जगली सुद्धा करीत नाही. कुंभकर्णाला एकदा इतकं बोलणं साधी गोष्ट आहे. तुम्हाला ग्रामपंचायतच्या सदस्यांना बोलल्यावर ते कोकण्यामशिवारी भोगत ही धंदे सोडून हे आमच्या तिकडचे सांगायचे, तिकडे गेल्या इकडचे फुकायचे, दुसरे आम्ही महाराज सार्वभौम राजाला बोलणे इतकी साधी गोष्ट आहे. सार्वभौम राजा आहे तो. 127 विद्वान आहेत त्याच्याकडं. 127 कशा म्हणते ती संख्या. विमानं तयार करणारा विद्वान त्याच्याकडं. महाराज माणसाची प्रतिकृती तयार करणारे. कपड्याच्या दुकानात तुम्हाला पुतळे दिसतील पण हे बोलत नाही. कपड्याच्या दुकानात पुतळे असतील, माणसाची काही बायाची काही पुतळे. आमचे कोण तुम्हाला भेटलं नाही इथं का उभं राहायला. त्याला काय म्हणलं मला वाटतं ही संग्रहण करा. मी आणलं ही प्लॅस्टिकची येतात, हे संग्रहण करतो का ही प्लॅस्टिकची येतात. हिनच ती बोलत हाते कपडे दुकानदारांना हिला कपडे घालता येत नाही. चल हिचे 3 कपडे होते गळ्यापासून याकडा इथून याकडा बाय ही उभी केली चल मोकळ्याने. काय सांगू इतकी ताकद आहे का. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं डोकं तयार केलं. कसं डोकं तयार केलं असेल. कापून आणलं ताटात डोकं टेकलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं शिकेच्या पुढे सीताई साहेबांनी पहिलं गोटकून खाव टेकलं. संक्रांत 43 दिवसाला. संक्रांत 43 दिवसाला आणि राम प्रभूचं डोकं ताटात पाहिल्याबरोबर कपाळावर कुंकू ठेवलं. आरती गोदाला कंपट येत्या कुंकुमाती भायो रुदंती सर्व स्थिताया. कुंकू कडत होतं मुखात. कोणाचं? जगाचं आईचं. विश्वाची आई आहे पण तिला पण कळणार नाही. हे डोकं पडे रामाचे. हे पुतळे महाराज इतका 127 पैकी एक विद्वान रावणाकडे इतका प्रचंड विद्वान होता. त्याला असं बोललं त्वमाम रक्षात जायते लघुशंका भय दिशा त्यागेची असती. समोर आला तर दिशेचा त्याग करतो. इतकी सोपी गोष्ट बोलली रावणाला. निमूटपणे कुंभकर्ण ऐकत होता. शेवटी टोकाला गेलं आणि कुंभकर्णाने कर दाबलं मारून टाकलं. फेकून दिलं वापर असं. एकही वानर जेवलं नाही. याला म्हणतात मानवता. आणि वानर कोण होते? पशु. वानर कोण होते? पशु. महाराज जनावरांना साधं समजायचं नाही. जनावरांना साधं समजायचं नाही. काल 12 जानेवारीला स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्म. या राष्ट्रमातेनं या देशाला 5व्या क्रमांकाचा निष्ठावंत राजा दिला. 5व्या क्रमांकाचा. माझ्या वाचनात फक्त 7 राजे आले. 7वा अजून आलेला नाही.
फक्त 6 राजे आले. 6 त्याच्यापैकी एक राजा दशरथ राजांच्या काळात, प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळात, त्या राजाचं नाव आहे चक्रवेल नावाचा राजा. आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज या राजांच्या दृष्टीमध्ये स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे पाहत असताना माय आणि बहीण या दृष्टीनं पाहत होते. स्वराज्य जननी राज्य राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्म झाला. या मातेने एक राजा दिला देशाला. महाराज तो राजा मुसलमानाच्या बाईला पण माय म्हणत होता. काय दृष्टी होती त्या राजाची. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते. काय दृष्टी असेल महाराज. आणि तो राजा चंदनाच्या लाकडावर राहण्याला कधी वाईट म्हणायचं नाही. कुत्रे असतील, मांजरं असतील, बैल असेल, नवे गाढव असेल, वाईट मानण्याचा काय अधिकार आहे. गावापेक्षा बी आपली जरी आपलं पोरगा असेल तरी त्याला गाढव म्हणलं ना. गाढवाला लाज वाटती त्याला गाढव म्हणलं. कस काय म्हणता तुम्ही त्याला गाढव. एक जण म्हणला कुत्र्यासारखंच आमचं पोरग आहे. मूर्ख आहे म्हणला, कुत्र्याला लाज वाटते, कुत्र रडू लागलं. त्यानं काय झालं म्हणलं महाराज हे पोराला कुत्र म्हणले. म्हणून दिलं म्हण. ते म्हणला नाही ना, मी यायच्या पोरापेक्षा चांगलं आहे. कस काय ते दोघं नवरा बायको तुमच्या कीर्तनाला आले तो आम्ही दरुजा सांभाळला. आणि यायच्या पोरानं मागच्या खिडकीतून हळदीचा काटा बाहेर टाकला. ट्रेनिंग वर चालला ते काय गोपाल शेठ तुमच्याकडे चालला का. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं. कशाला नाव ठेवता लोकांनी तुम्ही. एक जण मला काय पानचेट हेसरे, पानचेटपणा रडू लागलं. काय झालं ते म्हणला मी आम्ही पानचेटपणा आहे बाबा, तर याच्या इतका पानचेटपणा नाही. इतका पानचेट उभं नाव ठेवतात माणसं. प्राणी मांजर आली गेली वापस आलं. म्हणजे काय झालं मांजराची आली गेली. दुसऱ्या दिवशी मांजर रडू लागली. नाही चौथे काय झालं तीच नाव चौथी होत. सकाळची मांजर 10-15 म्हशी सगळ्या होत्या पाळलेली. पकडणी मांजर होती चांगली उडली नाव चौथी. नाही चौथे काय झालं रडायला. काय नाही म्हणजे तुमचा शेजारी आडवा 3 दिवसापासून चाललाय, त्याचं धोतर पाहिल्यामुळे मला उंदीर भेटत. मांजर म्हणली टाकले बा मांजर काय सांग. इतके वाचकारलेल्या कोणाचे मांजरी नाव होते नालायक कुठला. तसं नाव ठेवायचं. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा चंदनाच्या लाकडावर पारखून टाकलं. चंदनाच्या लाकडावर पारखून टाकलं. महाराष्ट्र दुःखाच्या तारुळ्यात चिंबून गेला.
भडा अग्नी नावाचा अग्नी गडावर दिला. अग्नी मध्यात आल्याबरोबर वाघ्या नावाच्या कुत्र्याने जर त्या चितेत उडी टाकावा. काय 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 टोक असेल मला त्या प्राण्याचं, काय टोक असेल त्यासमोर तुम्ही नाव धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप शरीराचे लक्तर झाले. घोड्याच्या पाठीवर आडवे पडले आणि पडल्या पडल्या हातानाची थाप दिली आणि कानात सांगितलं, चेतक हे आपल्या प्रांतात. छाती फुटेपर्यंत चेतक पळाला आणि राजाचं पार्थिव आपल्या प्रांतात आणून टाकलं. काय म्हणून प्राण्यांना नाव ठेवतात? चातुर्मासी नावाची परंपरा आहे. वद्यवारीला वारी भरती. वद्यवाऱ्या संतांची असते, शुद्धीवारी देवाची असते. आनवा नावाचं गाव आहे, डोंगरोजी नावाचं कुत्र आहे त्यांच्याकडे होतं. हे कुत्र एकादशी धरत होत. आणि 250 ग्रॅमचा मेंदू असेल नाही, एकादशच सुटली. काय सुटली काय नाही म्हणणार नाही, ते पावतच्या हात खाल्ला. हे पाव्या आखलीचा कांदा कुत्र्याला पंचायत करत का? पण एखाद्या दिवशी भाकरी खात नाही. कशामुळे नाव करतात दुसऱ्या प्राणी वानर किती पोपा एक सुद्धा वानरानं पाला खाल्ला नाही. त्याला म्हणतात मानवता. किती जगू शकतो आपण? संध्याकाळी जर आपल्या घरातलं कोणी जात राहिलं, भावकीची माणसं बसतात, घरातली माणसं रात्रभर बसतात. उद्या 10 वाजता आमटी विधीचा टाइम देतो, रात्रभर आपण बसतो. घरीच्या आदर नाही केला, भावकीची आमटी का नाही, मित्राची आमटी का नाही, प्रकाशराव हे पंकज आमटी का नाही, मग ज्याच्या रक्ताच्या नात्यातला मेला ती माणसाच्या अपेक्षेत का नाही, ते दूध पेतेत का नाही, भावकीच्या अपेक्षी का नाही. आपण श्रेष्ठ, वानर श्रेष्ठ. एकाही वानरानं पाला खाल्ला नाही. मारुती रायनं सांगितलं, अरे पुढे युद्ध करायचे. पुष्पदत्तांनी सांगितलं, अंजनी नंदन आपल्या युद्धातला प्राण गेला. आजच्या दिवशीचा दुःख होता म्हणून कोणी जेवण करायचं नाही, पाला खायचं नाही. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगोळ उपवास. मारुती रायला कमी दुःख असत का? एका जागेवर बसून मारुती राय थांबायचे. ही रात्र मारुती राय फिरत होते. फिरता फिरता मारुती रायच्या पायावर एक गोळा पडला. तो आपण पाहिलं, त्या दिवसच्या चांदण्या शिंग घालत्या. त्या दिवसचा सूर्याचा प्रकाश शिंग घालता. चंद्राचा प्रकाश, चुकून बोललो सूर्य, चंद्राचा प्रकाश निशापतीचा शिंग घालता. कारण त्या दिवसाचे नक्षत्र सुद्धा दुःखवटा व्यक्त करत होते. मानन गेला. मोठ्यांसाठी महाराज विश्वतर म्हणत असते, विश्वतर म्हणत असते. मारुती रायने पायावर काय पडलं म्हणून पाहला, हातात उचललं, 11 मासाचा गोळा होता. कोण? गंधमादन. मारुतीराय गंधमादनाचा तो 11 मासाचा गोळा घेऊन वानराच्या कळपातून रात्रीचा वेळ सगळी वानर निद्रित आहे. गर्दी काल तेवढी जागली. ते हातातला गोळा असा हृदयाला लावला आणि मारुतीराय समुद्राकडे गेले. पण मारुतीरायच्या लक्षात आलं, ज्या समुद्राने आपलं शौर्य पाहिले त्या समुद्राला डोळ्याचे आसू दाखवते. पुन्हा वापस केले. एका झाडाच्या बुद्ध्याच्या आड गेले आणि मारुतीराय वृक्षावृक्षी रडत होते. गंधमादन आमच्या कुळाचा उद्धार केला असते, आमचं कोण पावन केलं असते. अरे नियम सृष्टीचा, माणसं गेल्याच्या नंतर पार्थिव खाद्यावर घेतल्यावर राम नाम म्हणीत मशालात नाही का? भगवंताचं भजन करीत मशालात देतात.
असा पहिला व्यक्ती पाहिला ज्याचं प्रेम भजन करते आणि तो आमच्या कुळातला आहे, आमच्या कुळातला आहे. पैठणच्या मालकाने गोळी खर्च केली, मग गोळी नाही खर्च केली. गंध मागल आम्ही मारुती राहायला एक शब्द टाकला, हनुमंता निनाई कुळाचा उद्धार केला. बारे तुझी येणी संगती उधरल्याची वाकर पंगती. बारे बारे तुझी येणी संगती उधरल्यासी वानर पंगती. बारे तुझी येणी संगती. हे आमच्यामुळे नाही रे, तुझ्यामुळे मला भजन येते. बिलकुल तत्व राहुल नाही का आपले बा. पंढरीचे मालक सातव्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यांच्या वंजळीत ते परत टाकले. मारुतीचे डोळे ओलसर झाले, असं आठवले. मारुतीराच्या लक्षात आला आपण जर प्रभू एकदा रडावं तर भगवान म्हणते त्याला रावणाची भीती वाटेल म्हणून आसू आकर्षित केले महाराज. पण डोळे झाकत नव्हते, डोळ्याच्या कडा होत्या होत्या. विटेवरच्या मालकाने गंध मादनाचं प्रेम कुठे एका हातात हृदयात धरलं आणि मारुतीरायाला कवटाळलं. मारुतीरायाच्या प्रभू रामचंद्राच्या हृदयाला गंध मादने काय नशिबवान असेल, काय पुण्यवान असेल ते मानलं. स्वतः काय रडतो, मालक गंध मादन भजन करतोय, तुमची भेट घ्यायची. आणि विटेवरच्या मालकाच्या हातात प्राण सोडला. ठराविक लोक जटायून मांडीवर सोडला आणि गंधमादनाने हातात सोडला. गुंगाईने आवडी सांगतो, वेळेत सोडून त्रास देणार नाही तुला. लक्ष्मणजी जवळ आहे, मारुतीराय जवळ आहे. पुष्पदंत, यतिदंत, भयदंत, साक्षीदंत प्रभू रामचंद्राला रावटी सुग्रीवाने केली. त्या रावटीच्या भोवतात 22 वानर रडत होते. 22 वानर. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 4 जागेवर गवत उगत नव्हतं लंकेत. 4 जागेवर ज्या झाडाखाली सीताई साहेब 6 महिने 26 दिवस बसल्या ती जागा गवत उगत नव्हतं. जिथे सीतेला उचलून प्रभदत्त नावाच्या विमानात टेकलं, ते विमान ज्या जागेवर होतं त्या जागेवर गवत उगत नव्हतं. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी 22 वानर जिथं रडले तिथं गवत उगत नव्हतं. शोक किती केला असेल कल्पना करा. किती प्रेम असेल आपल्यातल्या एका भक्तासाठी, किती निष्ठा असेल, किती भाव असेल, किती टोका जवळ जाते असेल. शोक केला. तेवढ्या रात्री विभीषणाला विचारलं, राजा जी मुहूर्त सांगता येईल? उद्या सकाळी ब्राह्मी मुहूर्ताला मुहूर्त समाधीचं. आणि चालू युद्धात समाधी दिली गंधमादनाला. स्नान आटोपली, युद्धाचं शिंग फुंकणार, दुधुंबी वाजणार, शंख वाजणार. त्याच्या आधी 10 मिनिटानं जगाच्या बापाने गुडघे खाली टेकले. गुडघे खाली टेकले. जगाचा पाप आहे, विश्वाचा पाप आहे. परत म्हणायचं तुम्हाला आणि मला किती दिवस वाचवायचं, कोण्या दिवशी मळ्यात येऊन पेटवायचं. ज्याच्या हातात त्याला जगाचा पाप करतात. गुडघे आणलं धोत्र नाही, वटी करता येत नाही, उपारणं नाही,
पसंत करता येत नाही. वंकले गुडघे टेकले कोणापुढं? ज्याला राज्य करू म्हणले त्याच्या पुढे. आणि विभीषणाच्या पुढे हाताची वल्लर पसरली. राजा एक देवता घास घास विभीषण रडत होता. प्रभू सगळं तुमचं आहे, मी तुम्हाला काय देऊ? नाही राजा, तुझा दादा रावण एवढा शक्तिशाली आहे, तू मरेपर्यंत सीता देत नाही आणि मी सीता गेल्याशिवाय राहत नाही. उभारला पण तो गेल्याच्या नंतर मी तुला राजा केले. संकल्प सुटलाय मला लंकेतला सुरीवर बसली ती माती पण घ्यायची. मग प्रभू हात कशाला पसरले? भिक्षा मागितली. हो भिक्षा मागितली. हे कुंभकर्ण विभीषणा तुला मागतोय. ज्याला समाधी दिली त्या वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. विश्वाच्या पाठीवर 2 वारकरी अधिकारी. एका वारकऱ्याला गाव सोन्याचं दिलं, त्याचं नाव सुदामदेव. आणि एका वारकऱ्याची समाधी सोन्याची केली पंढरीनाथ बुवा, मनोहर बुवा, त्याचं नाव आहे गंधमाधव. देऊन टाकली सोन्याची समाधी राहून गेल्याच्या नंतर. दृष्टांत संपला. माझे तुकोबा आहे देवाला विचारतात, देवा कोणाला भाकरी द्यायची का न द्यायची? देवा तुमच्या हातात आहे. 100 फुटात खाणीतल्या दगडात बेंदूक असतो. पाषाणाचे पोटी बैसाला दरदरू त्यामुखी चारा कोण घाली? त्याला जीव घालायची ताकद तुझ्या देवा. तुला भीक मागायची काय नाही ना? माझ्या वारकऱ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तर भजन केलंच, पण मेल्यावर सुद्धा शरीरानं भजन केलं. इतका आवडीनं गुण झालं म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याची समाधी सोन्याची. मग आवडीनं गुण गाणाऱ्यावर देवा इतकं प्रेम करता म्हणून मला सुद्धा दुसऱ्याकडे
पण तुम्ही वारकरी आहात, तुमचा सन्मान आणि गुरुवर्य हरिबापूंची सेवा म्हणून 1-5-7 मिनिटात प्रसंग मांडतो. लांबून लोक आले, लोकांना रोज तारखा असतात राजू, तरी पण ही मंडळी येऊन बसते. काय इतका इद्वानी का गिरगावचा बाळा काय येते बाळा, किती प्रयत्न करते. गोपाळचे ते प्रकाशराव पुत्रवत प्रेम करते. ते प्रकाशराव रात्री बेरात्री किती रातच्या त्यांच्याकडे प्रसादाला सगळी माणसं पण केले असेल भाजीपाला तिथं पण फोन करतो 10-15 दिवसांनी महाराज काय वे दिव्यांग माणूस आहे, श्रद्धेनं हारा देतो हे बाबा श्रद्धेनं अशी साहेब कोण किती श्रीमंत असेल, ते पैशानं असतील, पण कृपेनं श्रीमंत गिरगावकर खूप मोठे. किती जणांचे नाव घेऊ तुमचे आज. अशी काही वयस्कर महात्मे येते विचारे की शक्य नाही असं कमी दुर्नीचे बाहेर पडणारी माणसं, तर किती श्रद्धेने येतात. महाराज तुमच्या कृपेने तुमचेच आशीर्वाद असतील म्हणून 4 फेब्रुवारी 2019 वाचलो. एक पुरावा मानतो, आवडीनं भजन करण्याची ताकद. ऐकलेला प्रसंग तरी मार्मिकता सांगतो त्याच्यात. मला रोज वाचावं वाटते महाराज काय. आमचे 2-3 मित्र मला भेटले, मी त्यांना म्हणलं राजे हो, वरच्या पायरीवर गेलेला माणूस खालच्या पायरीवर आला की अपयश आहे, आत्मा नाही. खाली याचच नाही, विश्वातल्या प्रत्येक कीर्तन सोडित नाही. फोटो कुठरोगी येते, कुठरोगी येते बरं डॉक्टर साहेब, जनक डॉक्टर साहेब खूप जीवला हे येतो. एखाद्या वेळेस योग्य कीर्तन परिसरात काय नाव येते. स्वतः त्यांना सांगितलं तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, खाली यायचं नसेल तर वाचित राहा. या चाटक्या चुटक्यानं कीर्तन भंगिरी लोक मानते. हे चाटके चुटके असतील ना मोबाईल मध्ये चाटपाटी, हे ज्याला पैशाचा जोर झाला आणि आपली नदीला गेल्यात का ते हरामखोर मानते. महाराज विद्वान माणसं मानित नाही. विद्वानांच्या अंतकरणात आधी राज्य कमवायचं असेल अभ्यास करा, पाहुणी ग्रंथ करावे. सगळ्या सांगायला का तमाशा आहे का? विठाला विठाला साधा शरीरात माझ्या तोंडातून पण पोषण मंडपाल झालं किती असेल तेवढी. ती जर तुमच्या डोस गेलो का असेल तर मागच्या मी कसा दिसत झाला असता पडदा मर्यादित असेल. एक लक्षात ठेवा, मनोहर बुवा बुटकं भर पाण्यानं दुसऱ्याला आंघोळ कधीच घालायची नाही. कारण काळ इतका हुशार झाला, पंढरनाथ राजे एवढा काळ विद्वान आहे की पावला पावलाला क्षणाक्षणाला विद्वानाची संख्या वाढायची. आपलं आधिपत्य जर सर्वत्र ठेवायचं असेल तर अभ्यास करत राहा. कधी बाप जन्माने सांगता येत नाही. 3 जिल्ह्यात पैलवान खासला, 3 जिल्ह्यात गाजला. तसंच थापलं. बंद नाही, लाईट बंद असल्यावर कसं नाही चालू. माणसं काय अर्थ घेतील काय कारखान्याचा चेअरमन चालू आहे. कारखाना चालू आहे, चेअरमन चालू आहे. समजेल चालू
पण माणसं काय लावतील काय मिळत नाही. हा तुम्हाला बॉल चालू म्हणते ते केव्हा घेणाऱ्याची संख्या मिळेल घरचं राखेल घरचे डबडे आणि दुसऱ्याची पुढे पेटवायला सोडल्या तर काळ होईल ना नालाय का भरव्या. कधीच म्हणायचं नाही मी मृदंगात मोठा मी कीर्तनात मोठा मी कुणीची गायनात मोठा. कोण दिवशी आपला बाप जन्माला येईल काय सांगता येत. अभ्यास करत राहतो 3 जिल्ह्यात पैबंद राहतो. आल्या आल्या भेटायला आली महाराज काय ना गोपाळ आणि पुन्हा तुम्ही धोतर नेसून आहे ते पण बरमुडा घालून नाही ना तशी माहिती म्हणा. महाराज आपल्याला कोणावर भाकरी भेटतात. महाराज जे निष्ठेनं परमार्थ केलाय त्याचं नाव घेतो म्हणून आपल्याला भाकरी भेटतात. जेवढ्या वेळेस आलं तेवढ्या वेळेस गोपाल शेठ तुमच्या आईने जीव घातला. एका माहेश्वरी कुटुंबातली बाई प्रकाशला रात्री 11 वाजता आपल्याला जीव घालते. जात विचारली नाही, कुल विचारलं नाही, श्रीमंती विचारली नाही. का ज्ञानोबारायचं तुकोबारायचं नाव मोठं आपल्याला जाता जाता एक शब्द टाकतो ना. आज मकर संक्रांत आहे. आज पवित्र पर्वणीवर इथं बसलेल्या माझ्या मावल्या माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या पवित्र भारत देशातल्या या माऊलीच्या कपाळावरचं कुंकू मरेपर्यंत कपाळावर जिवंत राहावं असं निवटेवरच्या मालकाच्या मकर संक्रांतीच्या फक्त तुम्ही पण पक्षात केली जाऊ नका. मोठ्याच्या घरची बाई आली की चांदीचं गगो देते वाहनामध्ये. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की पितळाचं गगो देते. आणि तळावरची बायको आली की शेंपूची पुडी देते. होती होती केस राहायचा नाही. केस नंतर पॉकेट बाबती टाकते फक्त गेला पॉकेट असं आदर करा माझ्या महिनो. संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा. महाराज माझ्या जीवनामध्ये ते बसलेल्या महाराजांना सांगतोय शेषराव महाराजांना. महाराज मी आतापर्यंत कुठल्याही ज्येष्ठ गुरुजनाचा अपमान केला नाही, कधीच करणार नाही. मग त्या वयस्कर महात्म्याला अभंग एक पाठ असेल किंवा गाथा पाठ असेल, कारण आमच्या अगोदर ते भजन म्हणते म्हणून आम्हाला भजन करतात. ज्याला मोठं वाचायचा जगन्नाथ अण्णा 2 व्याख्या सांगायचे. ज्याला संसारात मोठं व्हायचंय त्याला 4 चाकाच्या गाडीत बसलेल्या सायकलवाल्याकडे बघून जगायचं. तो कधी बी मोठा होत राहील. आणि ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्यांना आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तीकडे बघून परमार्थ करायचा, निष्ठावंत लोकांकडे बघून परमार्थ करायचा. खाली येत नसतो, अभ्यास करायचा. 3 जिल्ह्यात पैलवान गाजला, बाळ थापू लागला. त्यांनी सांगितलं अरे आमच्या जिल्ह्यात एक आपल्या खेटूर जिल्हा आहे तिथे एक पैलवान झालाय. पाडतोच म्हणला त्याला. चला तुम्ही. मी कशाने मी पैलवानी हे का काय आणि तू या कुस्तीत मी कडक वाजली का काय घेत का तुझी लंगोटी सांभाळायची मी का उचली आहे का काय ते संघ आला. एक सांगतो तुम्हाला, काम सोडून फिरणारी माणसं नारायक असतात. मी सुरुवातीला बोलायचं राहून गेलो तेव्हा तरुणांनी काम करा. दुकान बंद करून जर कीर्तनाला जात असतील तरी तू मूर्खच आहेस. हो, काम नाही सोडायचं. पण कर काम नाही सोडायचं. कामामध्ये देव आहे. नाही म्हणजे ते महाराज लयच आवडत ते तुला काय आवडत ते दिवसात 2-2 पाकिट हाकायला आणि तुम्ही बघत त्याची बुट उचलायला कशी पाकिटची माझ्या घेशील हेडलं फाशी ती जाईन करून नाहायला आणि तू लग्न करून संन्यासी आणि संसारिक काही तू झाडाला लटकलेला भोपळा वाढून गेला कोणताही म्हणून आम्ही भोपळे करत ना तुम्हाला हाताने म्हणतो शब्दात काय ते तुझ्या तर नाही त्याचे ते खरे पक्के असते नुसते चालत नुसते भोपळ्या का तू सुटलाय. माझ्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे
काम आटपल्या भजन कर. कामावर हे काम. गावाला पाणी द्यायचं सोडून कीर्तनात आला असेल तर नालायक. आपल्या भर पोटाची खरेदी भरायचा व्यवसाय सोडून एखाद्या जागेवर माल घेऊन बसला असेल तर नालायक. कारण त्याचं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे. साहेब तुम्ही ड्युटी करताय, तुमचं भजन आहे. प्रकाशराव तुम्ही दोघा, डॉक्टर साहेब तुमचे डॉक्टर की, गोपाल शेठ तुम्ही शेतकरी, तुम्ही तुमचे काम करताय, याच्यात तुमचं भजन आहे. महाराज या देशातले संत सद्गुरू सावता महाराज कांद्याला विठ्ठल म्हणले, पंढरीनाथ बुवा लसणाला विठ्ठल म्हणले, मेथीला विठ्ठल म्हणले. कांदा आपला भाजी आवडी त्यांचा पण वेळ झालाय. महाराज आपल्या कर्माला देव सांगायचं. चला म्हणे, नाही येत मला ही जाऊ. त्याला पुन्हा सांगितलं जाऊ नको, ते पहिलं तुला ऐकत नाही. काय बोलता म्हणे, 9 क्विंटल बदाम खाल्ले आता लोक. 3 एकर जमीन इकली बापाची नुसत्या बदामासाठी. आणि त्याला काय म्हणले, ते कांदा भाकरी खात आहेत, तरी तुला ऐकत नाही. मी याच्याकरता सांगतोय अभ्यास करा. जगात जर विश्व जिंकायचं असेल तर अभ्यास लागेल, अंगविक्षेपण नाही. एक जण म्हणला मी अशा हातच झोकितो, त्यानं नसतं कीर्तन रगत. लोक गेले इतकं ते हात झोपलेले पाहला. हात झोपल्यानं जर बनला असतं तर तमाशात ते झोकी देते. हे नको नाटक सांगू असे, यानं झोपलं पाहिजे. यानं यानं झोकायचं नाही. तिथून गेल्यावर जितकं बोलतोच का तितकं आचरण मी बोल असतं पाहिजे, तेव्हा मानते. नाही तर माणसं आध्या मोराच्या माश्याचा त्यानं धुपण आणलं, त्याला काढा काढू देते. गेले माशा उडून अंगण लावणाऱ्या गोष्ट काढी त्या. इंटरनेट जग आहे. तू स्वतः शांत समजून जगाला पागल समजू नकोस. तू किती लोकांना पागल समजीशी. जातो म्हणला, ही जाऊन गेलं त्या गावात. पहिलवान दाऱ्यावर आता गावाला पाणी देऊ लागला. आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी पंढरीनाथ बुवा. ए माय काय रे दादा, जुन्यातली म्हातारी. पहिलवान मा नातवे, 7 कोटी म्हातारी, 92 वर्षाची म्हातारी. मा नातवे 92, अशा बालाच्या फुगड्या लावलेली म्हातारी. कुठं गेलाय? 2 वाजता लाईट राहती, गावात पाणी द्यायला. कवा येईल? 2:30 वाजता येतो, त्यासाठीच भाकरी करायची. या तुम्ही खा. हे उपाशीच गिरते. याच्या संग 2-3 बिना शेपटीचे कुत्रे होते. शेपटी आली ना नुसत्याची आव मागं फिरत तू मोके आहे का तू सुगड्या? अरे या देशातली शेतात काम करणारी बाई 700 रुपये रोज पारायली आणि तू नुसत्याच्या हाच्या घोटावर फिरायला बोललं. उचल्या कुठला? एक सांगू का तुम्हाला, व्यसनीपेक्षा आळशी माणसं देशाला घातक असते. व्यसनीपेक्षा आळशी माणसं देशाला घातक आहे. व्यसन कधी करीन? पैसे असल्यावर. आळस कधी करतोय? बापानं पत्त मिळेली प्रॉपर्टी चढ जाऊस तर तसाच बसला. कसकशीच्या पोत्याला दाबण टोचलं. कोणता बाजार जवळ आहे? पण कधी मालेगाव. आणि मालेगावच्या बाजारातून 30 किलोची खसखशी होतं बैलगाडी तिथं आणलं पोत्याला. त्याला रस्त्याने घ्या आपल्या कसकशीचा दाना नाही, पोत्यात दाना. अशी लक्ष्मी खातर आहे. वेळेवाणी करू नको की तो जाईन तो चटका देईल सांगता येत नाही. काम करीत राह. हलका नाम पेट का धंदा न करे पुरं कांदा. संसारातल्या माणसाने अर्थ जोपासायचा असते. ज्याच्या जीवा उघडण्यात का ते काही म्हणतात तिथं पैसे कमेल्यावर संगण्याचे का सुमऱ्या परमार्थ करायला बी पैसे लागते. कशा झाला मंडप मनोहर बा तुमचा? आजच्या पंक्तीवाल्या किराणा दुकानदारांना फुकट दिले का? महाराज बोलण्याचे नाटक सोपे असते, कृती दाखवणं किती अवघड असते. म्हणून अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. पैसे नेल्यावर सोबत नेत नसते पण मरेपर्यंत लागत असते. याच्या पलीकडे सांगू का? इज्जतदार माणसाला मेल्यावर
इज्जतदार पोराला बापाचं मुळे फुकायचं, लाकडं करून आणायचे. म्हणता येते का आमचे बाबा मेले द्या लाकडं? इज्जतदाराला म्हणता येते का ते? बापाच्या अंत्यविधीला सुद्धा लाकडाला पैसे लागतील. म्हणून तरुणांना एक सांगतोय, या भारत देशाचा अर्थ नावाचा संतांचा पुरुषार्थ सांगितलाय. दिवसभर आपल्या वाट्याला जे काम येईल ते काम करायचं. रिकाम्या वेळात आई वडिलांची सेवा करायची, ज्येष्ठांची सेवा करायची, जितकं घडेल तितकं नामस्मरण करायचं, या वाणीनं चांगलं बोलायचं. महाराष्ट्राचा एक नंबरचा महाराष्ट्र. लोकांना कीर्तन सांगून मायबापाला नीट बोलत नाही, तो हरामखोर आहे. त्याला पाकिटं देणाऱ्याला पण नरक आहे, त्याला पाकिटं देणाऱ्याला सुद्धा नरक आहे. म्हातारी या जेव्हा हे संशय 2-4 कुत्रे पैलवान बसले त्याच्यात गेलते. गणका बदाम खात होता, पण सकाळपासून काय नाही ना, सगळे बदाम बाहेर निघले घामा वाटत. म्हातारीने बंद्या भाकरी वाढल्या, भुरकी वाढली, कोरडी. ते म्हणले तेल, कळडी वाढल्या, भाजलेल्या कळडी. कळडी करत का? कळडी वाढल्या, कळडी. तेल, ते म्हणले ते काय कळडी? ते पैलवान म्हणला आजी हे घाण्यावर येत असते. म्हातारी म्हणली दादा तू पैलवान आहेस का? हो. आमच्या इथं घाण्यावर कळडी येत नाही, तितका टाइम आमच्याकडे नाही. ज्याला तेल घ्यायचं ते कळडी पिळते. 92 वर्षाच्या म्हातारीने त्याच्या ताटातल्या कळडी घेतल्या आणि कळडी पिळल्या. टळ 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 तेल पडलं. पैलवानानं मोठाले गुटके खाल्ले आणि 5 जणांनी बुट तिथं दिसले, गाडीत बसले. म्हातारी म्हणली बुट काय झालं? तू 92 वर्षाची म्हातारी कळडी पिळल्यावर तेल काय तर तू 23 वर्षाच्या नातानं मला पिळल्यावर काय काय काढली. म्हणून कोण्या दिवशी कोण बाप जन्माला सांगता येत नाही. म्हणून आपल्या क्षेत्रात अभ्यास करणं गरजेचं आहे. एक सांगता राहू, आपल्या वाणी खोटे पण नकोय. हरिबापूच्या दरबारात शबरी नावाची स्त्री 19व्या खुर्चीवर बसली. 18 लोक विचार करत होते या खुर्चीवर आली कशी कशी आली. त्यांनी सांगितलं नामाची ताकद. तुला नामाची ताकद काय कळाली? तू चित्रकुटीहून येता, तू चित्रकुटीहून येऊन मार्गी उद्धरिले मुनी. शरभंगू जाता विमानी, त्याशी सार्थोनी पुशिले. काय संप्रदाय मोठा महाराज. आपले महाराज विमानात बसत होते. परवाला आमच्या मित्रांना मला गाडी चालवी लावली. त्यांना मी गाडी घेतली. काय तुमतून वाली तू सुगड्या आणि हिंदापुराची गाडी म्हणलं ना आला का? आपले पूर्वज विमानात बसत होते. शरभंग जाता विमानी, त्यासी प्रार्थोनी पुशिले. त्यासी प्रार्थोनी पुसिले. शरभंग जाता विमानी. कोणी पुसले? शबरीनं. त्याच्या पुढच्या 3 वया इतक्या गोळीत वेळ झालाय. आणि मग विचारलं नामाची साधना 2 नंबरची पक्की झाली. पहिल्यांदा सांगितली मतंगानं आणि मग शरभंगनं सांगितली आणि ती नामाची साधना इथून इथं ठेवली. इतकी पवित्र साधना, इतकं गुण गायलं. पाय टेकला ती माती पवित्र होत होती आणि ती माती तळ्यात टाकली की पाणी शुद्ध होत होतं. आवडीनं गुण गाणाऱ्या शबरीला 19वी वर्षी भेटली पण देश बुवा. गुण गाई नावडी विठोबा माई.
ब्रँच मध्ये संभाजीनगरला कार्यान्वित आहे. आदरणीय गोपाल तोष्णीवर, आदरणीय गौरव वाकोडकर, यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्यावर अतूट प्रेम करणारे माझ्या अंतःकरणातले देव तुम्ही श्रोते, तुमच्या चरणी दंडवत करतो. मृदंगाचार्य माझे मुनिजन मंडळी, ज्ञानोबाया तुकोबाराच्या नामाचा गाव फोडणारे तुम्हा वारकऱ्यांच्या चरणी दंडवत करतो. आणि अधिष्ठान देवता हरिबापूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि मनोहर बुवा माझ्या वाणीला रजा देतो. ज्ञानेश्वर